बघा मित्रांनो, मराठीतील कोणत्या प्रत्ययांना चरम प्रत्यय म्हणतात? बघा, चरम प्रत्यय म्हणजे काय? चरम प्रत्यय म्हणजे अंतिम प्रत्यय. म्हणजे एखाद्या नामाला प्रत्यय लागला की त्या प्रत्ययानंतर पुढे कोणताच आणखी प्रत्यय लागत नाही. ठीक आहे, त्याला आपण चरम प्रत्यय म्हणतो, अंतिम प्रत्यय म्हणतो. ठीक आहे, तर चरम प्रत्यय म्हणजे काय? अंतिम प्रत्यय. मग कोणते प्रत्यय हे चरम प्रत्यय असतात? विभक्ती प्रत्यय, तद्धित प्रत्यय, पूर्व प्रत्यय, आख्यात प्रत्यय. तर लक्षात घ्या, विभक्ती प्रत्यय आहेत आणि आख्यात प्रत्यय आहेत. ठीक आहे, विभक्ती प्रत्यय 8 विभक्त्यांचे प्रत्यय माहिती आहेत तुम्हाला. प्रथमेले नसतात, समुद्राला एक वचनात नसतात, वगैरे वगैरे. आणि आख्यात प्रत्यय आहेत एकूण 7. तोला, येईल, उवा, ता. तर हे आख्यात प्रत्यय आणि विभक्ती प्रत्यय यांना चरम प्रत्यय म्हणतात, कारण हे प्रत्यय लागल्यानंतर ठीक आहे आणखी प्रत्यय लागत नाहीत. पण सर्वच विभक्तीचे प्रत्यय हे चरम प्रत्यय नसतात. ठीक आहे, लक्षात आलंय का? तर षष्टी आणि संबोधन षष्टी आणि सप्तमी यांचे प्रत्यय मात्र चरमेतर प्रत्यय आहेत. बाकी द्वितीयेपासून पंचमी पर्यंतचे प्रत्यय जे आहेत ते चरम प्रत्यय आहेत. म्हणजेच विभक्ती प्रत्यय चरम प्रत्यय असतात आणि आख्यात प्रत्यय सुद्धा चरम प्रत्यय असतात. आख्यात प्रत्ययानंतर पुन्हा प्रत्यय लागत नाहीत. आणि द्वितीयेपासून पंचमी पर्यंतचे जे प्रत्यय आहेत ते सुद्धा चरम प्रत्यय असतात. तद्धित प्रत्यय, पूर्व प्रत्यय वगैरे याचा इथे काहीही संबंध नाही. आणि म्हणून 3 नंबरचा पर्याय अ आणि ड बरोबर हे काय आपलं उत्तर आहे. ओके, या.